वैभव पाटील आता तरी आत्मपरीक्षण करणार की ईव्हीएम वर खापर फोडणार? सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय? कमर्शियल लोकेशन हवं आहे, स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड्ससाठी भाडे तत्वावर द्यायचं आहे? मग डोळे झाकून एकच पर्याय, श्री राजलक्ष्मी मॉल. सांगली जिल्ह्यातील नामांकित, अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल. एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स, रेस्टॉरंट, जिम, फूड कोर्ट, मल्टीप्लेक्स थिएटर, क्लब हाऊस, गेम झोन. नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगलीमधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर. श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा. श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील. अनेक गुंतवणुकींचे पर्याय उपलब्ध. नुकताच विटा नगरपालिका निवडणुकीत पाटील गटाचा धुळा उडवत बाबर गटाने पालिकेत एक हाती सत्ता स्थापन केली. बाबर गटाचे 22 नगरसेवक निवडून आले तर पाटील गटाचे अवघे 4 नगरसेवक निवडून आले आहेत. वैभव पाटील यांच्या पत्नी माजी नगराध्यक्ष प्रतिभा पाटील, भरत कांबळे, अजित गायकवाड, ॲडव्होकेट सुमित गायकवाड असे पाटील गटाचे 4 नगरसेवक निवडून आलेत. त्यातही निखळ पाटील गटाचे नगरसेवक मोजायचे झालेच तर अवघे 2 नगरसेवक निवडून आलेत असं म्हणावं लागेल. 4 पैकी 2 नगरसेवक हे अशोक गायकवाड गटाचे आहेत. अशोक गायकवाड यांचा मुलगा अजित गायकवाड आणि पुतण्या ॲडव्होकेट सुमित गायकवाड हे दोघे जण गायकवाड गटाचे आहेत. त्यामुळे पाटील गटाचे 2च नगरसेवक निवडून आलेत. बाबर गटाने तब्बल 50 वर्षांची सत्ता उलथवून टाकत विटा पालिकेवर आपला झेंडा फडकवला आहे. पालिका निवडणुकीत झालेल्या जबरी पराभवाचे पाटील गटाने आत्मचिंतन करायला हवे. खास करून माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी या पराभवाचे आत्मचिंतन करायला हवं. वैभव पाटील आता तरी आत्मपरीक्षण करणार की पुन्हा ईव्हीएम वर खापर फोडणार हा प्रश्न आहे. विटा पालिका निवडणुकीत पाटील गटाला नामुष्कीजनक पराभव पत्करावा लागला आहे. माजी आमदार सदाशिव पाटील स्वतः कंबर कसून मैदानात उतरले होते. त्यांनी सगळे शहर पिंजून काढले, लोकांना भावनिक गळ घातली, विटेकरांच्याकडे संरक्षण मागितलं, मदत मागितली, पण विटेकरांनी सदाशिव पाटलांच्या भावनिक आवाहनाला साथ दिली नाही. वैभव पाटील यांच्या पत्नी अवघ्या 7 मतांनी निवडून आल्या आहेत. त्यांचा विजय सुद्धा पराभवापेक्षा वाईट आहे. त्यांचे 2 सख्खे चुलत भाऊ पराभूत झालेत. पाटील गटाच्या पराभवाला सर्वात जास्त वैभव पाटील जबाबदार आहेत. गेल्या 10 वर्षात त्यांनी ज्या चुका केल्या त्याचाच राग लोकांनी काढला. जनमानसात वैभव पाटील यांच्याबद्दल कमालीची चीड आणि नाराजी होती. पार्टीतले कार्यकर्तेही त्यांच्यावर नाराज होते. अनेकांनी त्यांच्या अरेरावीला कंटाळून पार्टी सोडली. सामान्य लोकांच्यातही वैभव पाटलांच्या बद्दल प्रचंड रोष होता. लोक थेट बोलू शकत नव्हते, त्यांना जाब विचारू शकत नव्हते, थेट विरोध करू शकत नव्हते. पण त्यांनी संधी मिळताच लोकांनी कार्यक्रम केला. विधानसभेलाही लोकांनी वैभव पाटील यांच्यावरचा रोष मतपेटीतून व्यक्त केला. त्यावेळी वैभव पाटील यांनी त्याचं आत्मचिंतन न करता ईव्हीएम वरती खापर फोडले. पराभवाचे नेमकं विश्लेषण केलं नाही. आत्मचिंतन किंवा आत्मपरीक्षण करणं दूरची गोष्ट. ईव्हीएम वर खापर फोडत स्वतःची खोटी समजूत घालून घेतली. सध्या वैभव पाटलांच्या अवतीभोवती खुशमस्कऱ्यांची व थुंकी झेल्यांची गर्दी आहे. ते त्यांना वास्तवाचं भान येऊ देत नाहीत. या खुशमस्कऱ्यांनी वैभव पाटलांना हवेत ठेवले आहे. जे कार्यकर्ते दुखावतात, लांब जातात, त्यांची पर्वा पाटील गटाला कधीच वाटली नाही. वैभव पाटील जे करतात त्याला ही थुंकी झेले मास्टर स्ट्रोक म्हणतात. या खुशमस्कऱ्यांनी वैभव पाटलांचा दादा पाटील करून टाकला आहे. अवतीभोवतीच्या कौंडाळ्यात अडकलेले दादा पाटील जमिनीवर येऊन विचार करायला तयार नाहीत. पैसे फेकले की लोक विकत मिळतात असा समज बऱ्यापैकी पाटील पितापुत्रांचा झाला आहे. त्यामुळे त्यांना तुटून जाणाऱ्या कार्यकर्त्यांबद्दल त्या कधीच खंत वाटली नाही की दुःख झाली नाही. तमका गेला तर जाऊ दे, तमका गेला तर जाऊ दे, काय फरक पडतो. जाणारी ही माणसं त्यांना चिल्लर वाटत होती. आज या अमक्या तमक्याच्या जाण्यानेच पाटील गटाला नामुष्कीजनक पराभवाला सामोरं जावं लागलं. पाटील पितापुत्रांनी सत्तेच्या धुंदीत
चैनी खातर उधळलेली ही चिल्लर जमा करूनच बाबर गटाने विट्यात पार्टी उभा केली. या चिल्लरनेच त्यांना पालिकेची सत्ता दिली. वैभव पाटील आणि माजी आमदार सदाशिव पाटील यांनी पराभवाचं नेमकेपणाचं चिंतन करण्याची गरज आहे. लोक पैशावर विकत मिळतात हा समज आणि पाटीलकीची हवा डोक्यातून काढायला हवी. वैभव पाटील यांनी स्वतः प्रामाणिकपणे विधायक बदल केला नाही, कमर्शियल राजकारणाला सोशल केले नाही, तर ते कधीच नेता होऊ शकणार नाहीत. ते उत्तम उद्योगपती होतील पण उत्तम नेता होऊ शकणार नाहीत. त्यांना जर वास्तवाचं भान नाही आलं तर त्यांच्या पार्टीची अवस्था चिंतोपंत गुळवणी यांच्या गटासारखी झाल्याशिवाय राहणार नाही.